कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आज आपल्याला 12वीचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक बोर्ड क्वेश्चन बँक सॉल्व करून घ्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि बोर्ड क्वेश्चन बँक यावर्षी बोर्डाने असं डिक्लेअर केलं आहे, त्याच क्वेश्चन बँकमधून क्वेश्चन विचारले जातील असं डिक्लेअर केल्यामुळं आपल्याला त्या क्वेश्चन बँकला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यामुळं आपण ती क्वेश्चन बँक थोडीशी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. दररोज एक एक टॉपिक आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये. आणि त्यातला पहिला पार्ट दिलेला आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर 1 मार्क. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्यातला पहिला असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड दीज आर ओनली फॉर 1 मार्क. 1 मार्कासाठीचे क्वेश्चन्स असतील. त्यातला पहिला क्वेश्चन आहे अमॉंग दी फॉलोविंग दी एम्बिडंट लिगँड इज. अमॉंग दी फॉलोविंग दी एम्बिडंट लिगँड इज. पहिला अल्टरनेटिव्ह आहे इथिलीन डायमाइन, दुसरा ऑक्झॅलेट आयॉन, तिसरा क्लोराइड आयॉन, चौथा सायनाइड आयॉन. आन्सर इज सायनाइड आयॉन. का बरं हो? वाय इट इज एम्बिडंट? एम्बिडंट लिगँड. हा एम्बिडंट लिगँड का असेल त्याचं कारण असेल हा CN मायनस. हा CN मायनस मे अटॅक थ्रू कार्बन ॲज वेल ॲज इट मे अटॅक थ्रू नायट्रोजन. सो इट इज कॉल्ड दी एम्बिडंट लिगँड. दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे दी चार्ज ऑन मेटल आयॉन इन Fe. चार्ज ऑन मेटल आयॉन इन कॉम्प्लेक्स Fe CN6 4- इज. या Fe वरचा चार्ज विचारलंय. अल्टरनेटिव्ह दिलेत 2, 3, 4, 5. आता बघा याचा आन्सर काय येतं. याचा आन्सर येईल 2. आन्सर कसं असेल? याचं आन्सर 2 येण्यामागचं कारण असेल Fe वरचा चार्ज x कन्सिडर करा. CN वरचा चार्ज आहे -1. किती CN आहे तो 6 इज इक्वल टू टोटल नेट चार्ज किती आहे -4. सो x - 6 इज इक्वल टू -4. सो x इज इक्वल टू -4 + 6. सो x इज इक्वल टू +2. सो आन्सर इज +2. आन्सर इज +2. नेक्स्ट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट. कोबाल्टचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कोणामध्ये हो? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट इन कॉम्प्लेक्स. कुठला कॉम्प्लेक्स दिलाय बघा? CONH3 6 टाइम्स. CONH3 6 टाइम्स 3+. यातलं याचं काय काढायचं आहे हो? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढायचं आहे. याच्यासाठी अल्टरनेटिव्ह दिले आहेत A33, B अल्टरनेटिव्ह आहे 34, C अल्टरनेटिव्ह आहे 35 आणि D अल्टरनेटिव्ह आहे 36. जर तुम्ही ही क्वेश्चन बँक समोर प्रिंट करून त्याची एक प्रिंट काढून जर समोर ठेवलेली असेल किंवा व्हॉट्सअपवर बघत असाल, व्हॉट्सअपवर बघण्यापेक्षा प्रिंट काढून समोर ठेवलेलं असेल तर सोपं जाईल आणखी हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला सगळा मॅटर. आणि हे मॅटर पाहत असताना आपल्याला पाहायचं आहे इथं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट इन दिस कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायचं आहे. याचं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढायचं आहे. याचं आन्सर दिलं आहे 36. बघा याचं आन्सर 36 कसं येतं? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर दॅट इज EAN इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला दिसेल EAN दॅट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोणाचंही असेल दॅट इज ॲटॉमिक नंबर Z - X + Y. Z - X + Y. ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट किती असेल हो? ॲटॉमिक नंबर दिलाय का बघा इथं? ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट दिलं नाही. आपल्याला स्वतःला माहिती करून घ्यावं लागेल त्याचं कोबाल्टचं ॲटॉमिक नंबर. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती? 28. -X म्हणजे काय हो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ड बाय कोबाल्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. इथं अमोनियावर चार्ज 0 आहे त्यामुळे कोबाल्टवर चार्ज किती असेल? +3. त्यामुळे त्यांनी 3 इलेक्ट्रॉन लूज केले. अँड व्हॉट इज वाय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोऑर्डिनेटेड बाय. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोऑर्डिनेटेड बाय काय असेल हो?
लिगॅन्ड असेल, प्रत्येक लिगॅन्ड किती इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेट करेल? लिगॅन्ड अमोनिया लिगॅन्ड किती कोऑर्डिनेट करेल? सॉरी, इथं 27 असेल, हे आयर्न 26, कोबाल्ट 27, 27 उणे 3 अधिक 12, बरोबर हे काय आलं? 24 अधिक 12 बरोबर काय येईल? 36. सो आन्सर इज 36. आन्सर किती असेल याचं? 36 असेल. क्वेश्चन नंबर 4 दिलंय, IUPAC नेम ऑफ, IUPAC नेम ऑफ, याचं IUPAC नेम असेल याचं IUPAC नेम आपल्याला सांगता येईल. IUPAC नेम असेल कोणाचं सांगायचं आहे बघा, हा एक कंपाऊंड दिलं आहे, याचं IUPAC नाव सांगायचं आहे. CONH सॉरी Na3 या कंपाऊंडचं IUPAC नाव लिहायचं आहे. Na3AlF6 याचं IUPAC नाव लिहायचं आहे. आता याचं IUPAC नाव लिहित असताना आपल्याला माहिती असेल, याचं IUPAC नाव लिहित असताना 4 अल्टरनेटिव्ह आहेत, त्यापैकी आपण डायरेक्ट नाव लिहू. अगोदर आपल्याला कॅटायन लिहावं लागेल, दॅट इज सोडियम. सोडियम स्क्वेअर ब्रॅकेटच्या अगोदर जो कॅटायन लिहिलेला असेल त्याचं नाव अगोदर लिहावं लागेल. तो कॅटायन कुठला आहे? सोडियम. त्यामुळे त्याला लिहिलं आपण सोडियम. त्यानंतर पुढे काय करता येईल बघा, सोडियम नंतर पुढे आपल्याला पाहावं लागेल थोडंसं, याला पाहत असताना आपण थोडं बघू शकू याच्याकडं. सोडियम नंतर पुढे पाहता येईल आपल्याला, हे जे सोडियम लिहिलं आपण, हे सोडियम नंतर हा कोण असेल हो? नंतर याला रिपोर्ट करायचं आहे बघा, आपल्याला लिगॅन्डला अगोदर रिपोर्ट करावं लागेल. लिगॅन्ड किती आहेत? 6, म्हणून हेक्झा फ्लोरो, सोडियम हेक्झा फ्लोरो. पुढे काय? स्क्वेअर ब्रॅकेटमधला मेटल. हा कॉम्प्लेक्स कॅटायनिक आहे का ॲनायनिक बघा. हा कॉम्प्लेक्स कसा असेल? कॉम्प्लेक्सवर चार्ज निगेटिव्ह असेल, -3, कारण इकडं +3 चार्ज आहे, त्यामुळं त्याला काय लिहावं लागेल? मेटलचं नाव बदलावं लागेल का हो? येस, मेटलचं नाव बदलावं लागेल आपल्याला, म्हणून मेटलचं नाव असेल ॲल्युमिनेट. आणि ब्रॅकेटमध्ये ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट लिहावी लागेल. ऑक्सिडेशन स्टेट किती ॲल्युमिनियमची? 3. सो दी कंप्लीट नेम ऑफ दिस कंपाऊंड इज काय असेल? सोडियम हेक्झा फ्लोरो ॲल्युमिनेट. सोडियम हेक्झा फ्लोरो ॲल्युमिनेट असं या कंपाऊंडचं नाव येऊ शकेल. नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज सोडियम हेक्झा फ्लोरो ॲल्युमिनेट. याचं नाव असेल सोडियम हेक्झा फ्लोरो ॲल्युमिनेट. ही आपण 12वी बोर्डाची क्वेश्चन बँक आपण सॉल्व करून घेत आहोत, त्यामुळे याच्याकडे थोडंसं केअरफुली ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल बघा आपला, हायब्रिडायझेशन ऑफ कोबाल्ट इन. या कोबाल्टचं हायब्रिडायझेशन विचारलंय. हायब्रिडायझेशन ऑफ कोबाल्ट इन CONH3 6 × 3+. याचं हायब्रिडायझेशन आपल्याला सांगायचं आहे, आणि याचं हायब्रिडायझेशन सांगत असताना थोडंसं आपल्याला पाहावं लागेल या कॉम्प्लेक्समधील मेटलचं हायब्रिडायझेशन कुठल्या टाईपचं असू शकेल. आता या मेटलचं हायब्रिडायझेशन लिहिण्यासाठी आपल्याला काय पाहावं लागेल हो? आपल्याला डायरेक्ट आपण इथं काय अप्लाय करू शकू? डायरेक्ट CFT आपण अप्लाय केलं तरी चालेल. कोबाल्ट ॲटॉमिक नंबर किती हो? 27. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे कोबाल्ट 27 म्हणजे याचं ऑक्सिडेशन, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 3d74s2. नंतर कोबाल्टनी 3 इलेक्ट्रॉन लूज केले, म्हणजे इथून 2 इलेक्ट्रॉन गेले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ CO3+ काय असेल? इथून 2 गेला, इथून 1 इलेक्ट्रॉन गेला, उरलं 3d6. म्हणजेच हे 3d6 ऑर्बिटल असं असेल, हे 3d6. आता 3d6 मध्ये आपल्याला पाहायचं आहे, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे, आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आपल्याला कसं दिसेल? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये कोणत्या लिगॅन्डची जागा बदललेली असेल? म्हणजेच ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आपण जर पाहिलं तर इथं इलेक्ट्रॉनच्या पोझिशन म्हणजे कोणत्या लिगॅन्डची, कोणत्या डी ऑर्बिटलची एनर्जी वाढलेली असेल,
कोणत्या डी ऑर्बिटलची एनर्जी वाढलेली दिसेल आपणाला? इजी सेट ऑफ ऑर्बिटलमधील इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढलेली दिसेल आणि हे T2g इथं खाली असेल. आता याप्रमाणे जर आपण पाहिलं, हे T2g इथं असेल आणि Eg इथं असेल. याचं आन्सर काय येईल बघा. बघा किती इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडं? 6 इलेक्ट्रॉन आहेत. अमोनिया स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे आणि अमोनिया जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर इथं इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होईल का होणार नाही? इलेक्ट्रॉनचं पेअरिंग निश्चित होईल. त्यामुळं पहिले 3 इलेक्ट्रॉन इथं एंटर होतील, नंतर बाकीचे 3 इलेक्ट्रॉन इथं येतील आणि त्यामुळं 2 डी ऑर्बिटल व्हॅकंट राहतील. त्यामुळं याचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना VBT अप्लाय केली तरी चालेल, CFT अप्लाय केली तरी चालेल. या डी ऑर्बिटल ऑलरेडी इथं डी ऑर्बिटलमध्ये या टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, पण इथं स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन कुठं शिफ्ट केले जातील? मागं शिफ्ट केले जातील आणि या 2 डी ऑर्बिटल उरतील. इथं S ऑर्बिटल असेल आणि पुढे P ऑर्बिटल असेल. म्हणजेच हे कोणतं ऑर्बिटल असेल हो? 3D 4S आणि हे 4P ऑर्बिटल असेल आणि त्यामुळं याचं हायब्रिडायझेशन असेल D2sp3. हायब्रिडायझेशन ऑफ दिस कंपाउंड or central cobalt atom is D2sp3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन त्याचं असू शकेल. नंतर पुढे विचारलंय जॉमेट्री ऑफ COF6 3- कॉम्प्लेक्स आयॉन. COF6 3- कॉम्प्लेक्स याची जॉमेट्री आपल्याला सांगायचं आहे. कोणाची? COF6 3-. COF6 3- या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि जॉमेट्री एक्सप्लेन करत असताना काय पाहावं लागेल? जॉमेट्री सांगायची असेल तर अगोदर सेंट्रल मेटलचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्यावं लागेल. याची जॉमेट्री पाहायचं आहे आणि जॉमेट्री आणि त्यानंतर काय पाहावं लागेल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा COF6 3- कॉम्प्लेक्स आहे. यातल्याच काय पाहिजे? COF6 3- या कॉम्प्लेक्सची काय सांगायचं आहे आपल्याला? जॉमेट्री. आणि याची जॉमेट्री एक्सप्लेन करण्यासाठी इथं कोबाल्ट पुन्हा ॲटॉमिक नंबर 27, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D7 4s2. कोबाल्ट कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये? +3 मध्ये. 3D6 4s0 असेल. आता बघा इथं हे 3D ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल याचं. इथं पुढे काय असेल? 4s असेल. इथं असेल पुढे 4p ऑर्बिटल असेल. हे 3D. टोटल इलेक्ट्रॉन किती हो? 6. लिगँड F- लिगँड कसा आहे? वीक फील्ड लिगँड आहे. त्यामुळं इथं लिगँड वीक फील्ड असल्यामुळं इथं अनपेड इलेक्ट्रॉनचं पेअरिंग अजिबात होताना दिसणार नाही आणि अनपेड इलेक्ट्रॉनचं जर पेअरिंग होत नसेल तर काय होईल? इथं हायब्रिडायझेशन कुठल्या टाईपचं असेल? sp3d2. आणि जर हायब्रिडायझेशन sp3d2 असेल तर याची जॉमेट्री कुठल्या टाईपची असेल? ऑक्टाहेड्रल. हे त्याचं कारण असेल. याचं हायब्रिडायझेशन सेंट्रल कोबाल्ट ॲटमचं हायब्रिडायझेशन कुठल्या टाईपचं यायला लागलं? sp3d2 आणि त्यामुळं त्याची जॉमेट्री कशी येताना दिसेल? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री या कॉम्प्लेक्सची येईल. नंतर पुढे यायचं आहे आपल्याला कशाकडं? नंतर पुढे आपण पाहू. नंतर पुढे पाहायचं आहे कशाकडे? दी पेअर ऑफ हे 2 कॉम्प्लेक्सेसची पेअर दिलंय. एक कॉम्प्लेक्स आहे CONH3 5 टाइम्स SO4 आणि बाहेर दिलंय Br आणि हा दुसरा कॉम्प्लेक्स दिलंय CONH3 5 टाइम्स BrSO4. या 2 कॉम्प्लेक्समध्ये एक्झिबिट डॅश टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. हे 2 कॉम्प्लेक्समध्ये कुठल्या टाईपचं आयसोमेरिझम मिळतं किंवा हे दोन्ही कॉम्प्लेक्स एकमेकाचे कुठल्या टाईपचे आयसोमर्स आहेत याचं डिसोसिएशन करू आपण या कॉम्प्लेक्सचं. CONH3 5 टाइम्स SO4 प्लस Br- हा दुसरा कॉम्प्लेक्स आहे CONH3 5 टाइम्स Br प्लस इथं काय असेल? प्लस. इथं काय असेल? प्लस 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 SO4-. याच्यामध्ये आयॉन्स वेगवेगळे मिळत आहेत त्यामुळे यांना म्हटलं जातं दीज आर कॉल्ड विच टाईप ऑफ आयसोमर्स?
दीज आर कॉल्ड आयोनायझेशन आयसोमर्स. यांनाच काय म्हणायचं आहे? आयोनायझेशन आयसोमर्स. दीज आर कॉल्ड आयोनायझेशन आयसोमर्स. हे यातले 7 ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पूर्ण झाले. त्यानंतर पुढे पाहायचं आहे बघा आपणाला, दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजेच 1 मार्कसाठीचे क्वेश्चन्स असतील. 1 मार्क क्वेश्चन फॉर 1 मार्क. दॅट इज व्हेरी शॉर्ट क्वेश्चन्स. व्हेरी शॉर्ट क्वेश्चन पाहायचं आहे आपल्याला किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन पाहायचं आहे आपल्याला. आणि त्यामुळं यातला पहिला शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपण लिहू शकू. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयॉन. इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयॉन यालाच ॲब्रिवेट करून आपण EDTA असं म्हणतो आपण. इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयॉन. या इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयॉनचं स्ट्रक्चर लिहित असताना इथं NCH2 CH2N हे दोन्ही नायट्रोजन अगोदर याच्यासोबत काय करतील हो? हे दोन्ही नायट्रोजन 2 बॉन्ड फॉर्म करू शकतील मेटलसोबत. त्यानंतर याला इथं इथिलीन डायअमाइन ॲसिटेट म्हणजे CH2CO O मायनस लिगँड जोडला जाईल. तसाच इथं एक हा CH2 असेल, हा CO, हा O मायनस, हाही इथं बॉन्ड फॉर्म करेल. तसाच इथं असेल CH2, हा CO आणि इथं असेल हा O मायनस, याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करेल. आणखी एक CH2, हा CO, हा O मायनस आणि तोच कोणासोबत बॉन्ड फॉर्म करेल? या मेटलसोबत बॉन्ड फॉर्म करेल. आणि इट इज द स्ट्रक्चर फॉर इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयॉन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Fe3+. लिहून घेतलं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Fe3+. Fe3+ आयॉनचा कोऑर्डिनेशन नंबर लिहायचा आहे. कशातला हो? एक कॉम्प्लेक्स दिलंय, दॅट इज Fe2O4 थ्राइस 3-. हा एक कॉम्प्लेक्स दिलंय, त्यातल्या Fe3+चा कोऑर्डिनेशन नंबर लिहायचा आहे. यू नो व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? दॅट इज द नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्म बाय लिगँड विथ सेंट्रल मेटल. आणि हा बायडेंटेट लिगँड आहे. इट इज अ बायडेंटेट लिगँड. म्हणजे हा एक लिगँड 2 बॉन्ड फॉर्म करतोय. असे किती लिगँड आहेत? 3. म्हणजे टोटल किती बॉन्ड फॉर्म केले? 6. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला हो? 6. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असेल 6. राईट द केमिकल कंपोजिशन ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयर्न इन FeCO5. काय क्वेश्चन दिलंय? राईट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयर्न. Write the oxidation number of iron in FeCO5 times. CO5 टाइम्स यामधला आयर्नचं काय लिहायचं आहे? ऑक्सिडेशन नंबर. याचा काय लिहायचं आहे? ऑक्सिडेशन नंबर. याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा आहे. आणि याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असेल हो? What is the oxidation number? That is the charge assigned on the metal atom in complex is called oxidation number. आणि इथं कोबाल्टवर चार्ज किती हो? 0. त्यामुळं Fe वर चार्ज सुद्धा किती असेल? 0 असेल. सो the oxidation number of Fe in pentacarbonyl iron is 0. Next question I calculate effective atomic number of iron in the complex. आयर्नचा काय काढायचं आहे हो? ॲटॉमिक नंबर काढायचं आहे. आणि तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर लिहिण्यासाठी पुढे काय दिलंय? पेज नंबर दिलंय तुमच्या पुस्तकातलं. त्या पेज नंबरवर त्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही शोधू शकता. काय पाहायचंय? कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN. कोणाचं?
EAN ऑफ आयर्न इन कॉम्प्लेक्स कोणता FeCN6 4-. आत्ताच आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये EAN कॅल्क्युलेट केलं होतं. EAN इज इक्वल टू Z मायनस एक्स प्लस वाय. व्हॉट इज Z? ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. इथं सेंट्रल मेटल ॲटम आयर्न आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 26. X म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ड बाय दॅट मेटल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मेटल आयॉन. Fe वर चार्ज +2 आहे इथं, त्यामुळे X ची व्हॅल्यू 2 येईल. मायनस what is Y? That is the number of electrons coordinated by ligand. लिगँड कोण आहे हो? CN मायनस, तो मोनोडेंटेट लिगँड आहे. आणि तसे लिगँड किती आहेत? 6. प्रत्येक लिगँड किती इलेक्ट्रॉन शेअर करतील? 2. म्हणजे 6 दुने 12 इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केलेले असतील. आणि त्यामुळं या पद्धतीनं आपण हे सहज कॅल्क्युलेट करू शकू. दॅट इज 26. हे किती आलं हो? हे प्लस आलं. हे 24 + 12 इज इक्वल टू 36. या पद्धतीनं आपण सहजासहजी हे सॉल्व करू शकू. म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती आला? 36. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचं आहे. दॅट इज राईट द टाईप ऑफ आयसोमेरिझम एक्झिबिटेड बाय. या दोन कॉम्प्लेक्सेसमध्ये कुठल्या टाईपचा आयसोमर किंवा आयसोमेरिझम मिळतात? CONH3 5 टाइम्स NO2 2+. आणि दुसरा कॉम्प्लेक्स कुठला दिलाय बघा? CONH3 5 टाइम्स ONO. ब्रॅकेटवर चार्ज 2+. आता इथं सरळ सरळ आपल्याला दिसत असेल हा NO2 जो लिगँड आहे, दिस NO2, हा लिगँड कसा असतो? इट इज ॲम्बिडेंटेट लिगँड. ॲम्बिडेंटेट लिगँड म्हणजेच इट मे लिंक थ्रू मेटल ॲटम थ्रू नायट्रोजन ऑर इट मे लिंक मेटल थ्रू ऑक्सिजन. आणि या टाईपचे जे लिगँड्स असतील त्यांना म्हटलं जातं ॲम्बिडेंटेट लिगँड्स. आणि या टाईपच्या लिगँडनी जनरेट केलेले जे आयसोमर्स असतील त्यांना काय म्हटलं जातं? लिंकेज आयसोमर्स. दे आर कॉल्ड लिंकेज आयसोमर्स. त्यांनाच म्हणायचं आहे लिंकेज आयसोमर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट दी IUPAC नेम. राईट दी IUPAC नेम. IUPAC नेम कोणाचं? एक कॉम्प्लेक्स दिलंय, त्याचं IUPAC नेम आपणाला लिहायचं आहे. आणि तो कॉम्प्लेक्स कोणता आहे बघा? दॅट कॉम्प्लेक्स इज FeCN6 4-. FeCN6 4-. याचं काय लिहायचं आहे हो? IUPAC नेम लिहायचं आहे. आता IUPAC नाव लिहित असताना या कॉम्प्लेक्सच्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या अगोदर काही नाही, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला कोणाचं नाव लिहावं लागेल? लिगँडचं नाव लिहावं लागेल. हेक्झासायानो. हेक्झासायानो. नंतर मेटलला रिपोर्ट करावं लागेल. ॲनायनिक कॉम्प्लेक्स आहे त्यामुळं फेरेट. आणि पुढे काय लिहावं लागेल? फेरसची ऑक्सिडेशन स्टेट किती? +2. आणि त्याच्या पुढे काय लिहिणार? आयॉन. इट इज द नेम ऑफ धिस कॉम्प्लेक्स. दॅट इज हेक्झासायानो फेरेट 2 आयॉन्स. हेक्झासायानो फेरेट 2 आयॉन हे त्या कॉम्प्लेक्सचं नाव असेल. त्यानंतर पुढे यायचं आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन. पुढे असेल शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिलं लिहायचं आहे बघा आपणाला एक्सप्लेन शॉर्ट आन्सर. म्हणजेच 2 मार्कासाठी हे क्वेश्चन्स असतील. आपण ऑब्जेक्टिव्ह 1 मार्काचे क्वेश्चन पाहिले, नंतर 1 मार्कचे क्वेश्चन पाहिले, आणि आता क्वेश्चन आपल्याला पाहिजे आहेत शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. शॉर्ट आन्सर questions and these questions are for 2 marks. 2 मार्कासाठीचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायचंय. त्यातला पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन होमोलिटिक अँड हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. इथं लिहित असताना दोन्हीही कॉम्प्लेक्सेसच्या डेफिनेशन लिहायच्या आहेत आणि डेफिनेशन सोबतच काय लिहावं लागेल? एक एक्झाम्पल लिहावं लागेल.
What are homoleptic complexes? Homoleptic complexes. Homoleptic कॉम्प्लेक्स म्हणजे काय हो, ज्या कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल ॲटमला फक्त एकाच टाईपचे लिगँड जोडले गेलेले असतील त्या टाईपच्या कॉम्प्लेक्सला म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. एल लिगँड आहे, एम मेटल आहे, त्या मेटलला जोडलेले सगळे लिगँड जर एकाच टाईपचे असतील त्याला म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. याचं एखादं एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगता येईल CONH3 6 टाइम. दुसरी डेफिनेशन आहे हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस यामध्ये सेंट्रल मेटल ॲटमला जोडलेले लिगँड मात्र वेगवेगळे असतील. एक L असेल, L1 असेल, L2 असेल, असे वेगवेगळे लिगँड याला जोडलेले असतील आणि एकाच टाईपचे नाही, वेगवेगळ्या कमीत कमी 2 टाईपचे लिगँड त्याला जोडलेले असतील. इथंच आपणाला याला असं लिहिता येईल CONH3 थ्राइस Cl3. हा जो कॉम्प्लेक्स असेल इथं 3+ असेल, इथं चार्ज नसेल. म्हणून कमीत कमी 2 वेगवेगळे, सगळेच वेगवेगळे असतील तरी सुद्धा चालतं, त्याला म्हटलं जातं हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच दोघांच्या डेफिनेशन आणि ॲटलिस्ट 1 एक्झाम्पल लिहावं लागेल. देन नेक्स्ट क्वेश्चन असेल, नेक्स्ट क्वेश्चन इज राईट 4 पॉस्च्युलेट्स ऑफ वर्नर थेरी. प्रत्येक पॉस्च्युलेटला अर्धा मार्क दिलेला असेल आणि वरच्या क्वेश्चनमध्ये डेफिनेशनला अर्धा मार्क आणि एक्झाम्पलला अर्धा मार्क असू शकतो, त्यामुळे दोन्हीही आवश्यक आहेत. इथं प्रत्येक पॉस्च्युलेटला 2 मार्क. पहिलं पॉस्च्युलेट सांगता येईल आपणाला एव्हरी मेटल ॲटम इन कॉम्प्लेक्स हॅव 2 टाइप्स ऑफ व्हॅलन्सीज. दुसरं सांगता येईल मेटल ॲटम कॅन सॅटिस्फाय इट्स बोथ व्हॅलन्सीज इन एनी सिच्युएशन. तिसरं सांगता येईल दॅट इज द कॉम्प्लेक्स हॅव टिपिकल टाईप ऑफ जॉमेट्री. असे वेगवेगळे आणि त्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री कशामुळं असेल हो, दॅट इज दी जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स इज ड्यू टू प्रायमरी व्हॅलन्सी का सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सीमुळं त्याची जॉमेट्री असेल. याचे वेगवेगळे 4 पॉस्च्युलेट आपल्याला लिहायचं आहे. प्रत्येक पॉस्च्युलेटला मार्क किती असेल, अर्धा मार्क असेल. या पद्धतीनं आपण त्याला लिहू शकू. देन राईट 1 एक्झाम्पल ऑफ ईच बायडेंटेट अँड ॲम्बिडेंटेट लिगँड. दोन्ही टाईपच्या लिगँडचं, कोणाचं हो, ॲम्बिडेंटेट आणि बायडेंटेट. ॲम्बिडेंटेट एक्झाम्पल म्हटलंय फक्त, त्यामुळे फक्त एक्झाम्पल लिहा. अगोदर माहिती असावं लागेल आपल्याला बायडेंटेट लिगँड म्हणजे कोण हो, जो लिगँड 2 कोऑर्डिनेट बॉन्ड कोणासोबत, सेंट्रल मेटल ॲटम सोबत फॉर्म करू शकेल त्याला म्हणायचं आहे बायडेंटेट लिगँड. इथिलीन डायामाइन, ऑक्झॅलेटो असे नंबर ऑफ लिगँड्स आपल्याला सांगता येतील विच आर बायडेंटेट. आणि दुसरं एक्झाम्पल विचारलंय ॲम्बिडेंटेट लिगँड. ॲम्बिडेंटेट म्हणजेच CN असेल किंवा C ट्रिपल बॉन्ड N असेल, NO2 असेल, असे नंबर ऑफ लिगँड्स आपल्याला सांगता येतील ज्याच्याकडे एकापेक्षा जास्त डोनर साईट अवेलेबल असतील, पण एका वेळी ते फक्त आपली एकच डोनर साईट युटिलाइज करतील, म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, ॲम्बिडेंटेट लिगँड. CN- मे बाइंड विथ मेटल ॲटम थ्रू कार्बन और थ्रू नायट्रोजन. NO2 मध्ये सुद्धा तो नायट्रोजन थ्रू किंवा ऑक्सिजन थ्रू सेंट्रल मेटल ॲटमला जोडला जाऊ शकतो, त्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे, ॲम्बिडेंटेट लिगँड. दोन्ही एक्झाम्पल म्हणजे दोघांच्या करेक्ट स्ट्रक्चरला किंवा फॉर्म्युल्याला काय असेल, 1 मार्क असेल. डिस्टिंग्विश बिटवीन डबल साल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. इथं आपल्याला कमीत कमी 4 पॉईंट डिस्टिंक्शनसाठी लिहावे लागतील. प्रत्येक पॉईंटसाठी अर्धा मार्क असेल. वी हॅव टू राईट 4 पॉईंट्स यूज्ड टू डिस्टिंग्विश द डबल साल्ट्स अँड द कॉम्प्लेक्सेस. पहिला पॉईंट लिहिता येईल आपल्याला बोथ डबल साल्ट, दोन्हीकडे सेम पॉईंट लिहिता येईल. डबल साल्ट्स आर दी मॉलिक्युलर सॉलिड्स. डबल साल्ट्स आर मॉलिक्युलर सॉलिड. आणि सगळ्यात मुख्य फरक आपल्याला तिथं सांगता येईल डबल साल्टमधला, डबल साल्ट कॅन नॉट मेंटेन देअर आयडेंटिटी इन सोल्युशन बट कॉम्प्लेक्सेस कॅन मेंटेन देअर आयडेंटिटी इन सोल्युशन. असे वेगवेगळे 4 पॉईंट्स आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत. थोडंसं त्याला नीट वाचून घेऊन 4 पॉईंट्स आपण लिहिणं गरजेचं आहे. प्रत्येक पॉईंटला किती मार्क असेल हो, अर्धा मार्क असेल.
डिफाईन दी फॉलोइंग टर्म्स, आणि सगळ्यात मुख्य कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आणि डबल साल्टला काय मुख्य डिफरन्शिएट करावं लागेल. एखादा डबल साल्ट असेल त्याचं एक्झाम्पल लिहिता येईल आपल्याला फेरस अमोनियम सल्फेट, आणि एखाद्या कॉम्प्लेक्स उदाहरण लिहायचं असेल तर Fe काय लिहिता येईल CO5 टाइम्स हा कॉम्प्लेक्स असेल, आणि FS फेरस अमोनियम सल्फेट हा कोण असेल डबल साल्ट असेल. डबल साल्ट are the molecular solids obtained from two or more molecular solids which cannot maintain their identity in a dissolved state but they can maintain their identity in solid state. आणि हे मात्र हे सुद्धा काय असतील मॉलिक्युलर सॉलिडच असतील, बट दे कॅन मेंटेन देअर आयडेंटिटी इन सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज इन डिझॉल्व्ड स्टेट. देन नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. तिथं आपल्याला सांगावं लागेल डिफाईन दी फॉलोइंग टर्म्स कोऑर्डिनेशन आयसोमर आणि हायड्रेटेड आयसोमर. अगोदर डेफिनेशन लिहावी लागेल दोघांची. व्हॉट आर कोऑर्डिनेशन आयसोमर? The isomers which are obtained by changing the coordination sphere in a complex are called coordination isomer. म्हणजे या टाईपचा कॉम्प्लेक्स असू शकेल तो CONH3 4 टाइम्स आणि CuCl 4 टाइम्स इथं, आणि हाच दुसरा एखादा कॉम्प्लेक्स आपल्याला लिहिता येईल CuNH3 थ्राइस Cl CuNH3 Cl3. आता इथं जर पाहिलं आपण इथं मेटल तोच आहे दोन्हीकडे, पण कोऑर्डिनेशन स्पियर बदलायला लागला. इथं हा कॅटॅनिक कोऑर्डिनेशन स्पियर असेल, इथं 2+, 2- +1 -1 चार्ज असेल, आणि असे जे आयसोमर्स असतील दे आर कॉल्ड कोऑर्डिनेशन आयसोमर. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम असेल, पण बदललेलं काय असेल कोऑर्डिनेशन स्पियर बदललेलं असेल, दे आर कॉल्ड कोऑर्डिनेशन आयसोमर. आणि दुसरं काय हो हायड्रेटेड आयसोमर. हायड्रेटेड आयसोमर्समध्ये आपल्याला सांगता येईल आयसोमर्स विच आर ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम इनर झोन टू आउटर झोन अँड व्हाईस वर्सा. हळूहळू इनर झोन टू आउटर झोन हे जे वॉटर मॉलिक्युल्स असतील त्या इनर झोन टू आउटर झोन वॉटर मॉलिक्यूलची पोझिशन बदलल्यामुळं तयार होणारे जे आयसोमर्स असतील त्यांना म्हटलं जातं त्यांनाच काय म्हणायचं आहे कोऑर्डिनेशन आयसोमर्स. या टाईपच्या आयसोमरला म्हटलं जातं कोऑर्डिनेशन आयसोमर. आता इथला वॉटर मॉलिक्यूल बाहेर येतो किंवा बाहेरचा वॉटर मॉलिक्यूल मध्ये सुद्धा शिफ्ट केला जाऊ शकतो, आणि त्या टाईपचे जे आयसोमर्स असतील दॅट इज द आयसोमर्स विच आर ऑब्टेन्ड बाय शिफ्टिंग और चेंजिंग द पोझिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम इनर झोन ऑफ अट्रॅक्शन टू आउटर झोन अँड व्हाईस वर्सा विच आर कॉल्ड त्यालाच काय म्हणायचं आहे दॅट इज कॉल्ड हायड्रेटेड आयसोमर्स. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट 2 ॲप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे 2 ॲप्लिकेशन लिहायचे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आपल्याला सांगता येतील. दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मे बी अप्लाइड और कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मे बी यूज्ड इन. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कशात यूज केलेले असतील हो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स और कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मे बी यूज्ड इन मेडिसिन असेल. मेडिसिनमध्ये सिस्प्लॅटिन नावाचा कंपाऊंड आपण कशासाठी वापरतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतो आपण. तसंच दुसरा कॉम्प्लेक्स असेल किंवा दुसरा यूज सांगता येईल दे कॅन बी यूज्ड इन द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, किंवा दे कॅन बी यूज्ड टू एस्टिमेट दी हार्डनेस ऑफ वॉटर असेल. ॲनालिटिकल मेथडमध्ये म्हणजेच वेगवेगळ्या मेटल आयॉनचं किंवा ॲनालिटिकल मेथडमध्ये सुद्धा यांचा उपयोग करता येईल, किंवा पॉयझनिंग ट्रीट करण्यासाठी वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण यांचा उपयोग करू शकतो. कॅटॅलिसिसमध्ये सुद्धा त्यांचा उपयोग करता येईल, किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. असे नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आपल्याला सांगता येतील. देन हे झालं 2 मार्काचे क्वेश्चन्स. देन शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स किती मार्कासाठी हो 3 मार्कासाठी हे क्वेश्चन्स असतील. दीज क्वेश्चन्स आर फॉर 3 मार्क्स. हे क्वेश्चन किती मार्कासाठी असतील 3 मार्कासाठीचे हे क्वेश्चन्स असतील. ऑल दीज क्वेश्चन्स आर फॉर 3 मार्क्स. हे क्वेश्चन किती मार्कासाठी येतील 3 मार्कासाठीचे क्वेश्चन्स असतील हे. आणि
हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे कशासाठी 3 मार्क्स क्वेश्चन असतील हे. ऑल दीज आर 3 मार्क क्वेश्चन्स. यातला पहिला क्वेश्चन आहे, यातला पहिला क्वेश्चन असेल राईट क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स with one example of each type. Right? काय क्वेश्चन हो? क्लासिफिकेशन ऑफ ligands with one example of each. आपल्याला माहिती असेल लिगँडचे किती प्रकार हो? लिगँडचे मुख्य 3 प्रकार. एक मोनोडेंटेट, दुसरा मल्टीडेंटेट आणि ॲम्बिडेंटेट. मोनोडेंटेट, मल्टीडेंटेट आणि ॲम्बिडेंटेट लिगँड. मोनोडेंटेट लिगँड म्हणजे काय होती? लिगँड्स विच हॅव ओनली वन डोनर साइट अँड फॉर्म ओनली वन कोऑर्डिनेट बॉन्ड विथ सेंट्रल मेटल ॲटम आर कॉल्ड मोनोडेंटेट लिगँड. आणि त्याचं एक्झाम्पल लिहिता येईल, नंबर ऑफ एक्झाम्पल्स लिहिता येतील. अमोनिया, वॉटर, कार्बन मोनॉक्साईड असे नंबर ऑफ कंपाऊंड्स लिहिता येतील. ऑल दीज आर मोनोडेंटेट लिगँड. दुसरा टाइप आहे मल्टीडेंटेट लिगँड. दॅट इज द लिगँड्स विच हॅव मोर दॅन वन डोनर साइट अँड फॉर्म मोर दॅन वन बॉन्ड विथ सेंट्रल मेटल ॲटम. याच्यामध्ये बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट, पेंटाडेंटेट आणि हेक्साडेंटेट असे नंबर ऑफ टाईप सांगता येतील. पण इथं 3 मार्काला क्वेश्चन असल्यामुळं मल्टीडेंटेटची डेफिनेशन लिहून एखादा एक्झाम्पल लिहून आपल्याला पुढे जाता येईल. याचं एक्झाम्पल CH2NH2CH2NH2. आणि ॲम्बिडेंटेट लिगँड म्हणजेच कोण असेल? लिगँड्स विच हॅव मोर दॅन वन डोनर साइट बट ॲट ए टाइम दे युटिलाइज ओनली वन डोनर साइट टू फॉर्म द बॉन्ड. आणि त्याचं एक्झाम्पल असेल CN किंवा NO2 टाइप ऑफ जे लिगँड्स असतील. ऑल दीज आर दी ॲम्बिडेंटेट लिगँड. नेक्स्ट, डिफाईन दी फॉलोइंग टर्म्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी. डिफाईन दी फॉलोइंग टर्म्स. कोऑर्डिनेशन आयसोमर, हायड्रेटेड आयसोमर आणि ड्रॉ. 3 मार्काच्या क्वेश्चन मधला नेक्स्ट क्वेश्चन काय असेल हो? नेक्स्ट क्वेश्चन दिलंय बघा, डिफाईन द टर्म कोऑर्डिनेशन आयसोमर. व्हॉट आर कोऑर्डिनेशन आयसोमर? वर पाहिलेलंच आहे पण. द आयसोमर्स विच आर ऑब्टेन बाय चेंजिंग द कोऑर्डिनेशन स्पीअर आर कॉल्ड कोऑर्डिनेशन आयसोमर. दुसरं हायड्रेटेड आयसोमर. द आयसोमर्स विच आर formed by changing the position of H2O molecule from outer zone to inner zone are called hydrated isomer. आणि पुढे काय म्हटलंय? draw the structure of cis isomer of कोणाचा? CONH3 4 times Cl2 प्लस असेल इथं Cl2 प्लस. बघा याचं स्ट्रक्चर लिहित असताना सिस मध्ये काय येतं आणि ट्रान्समध्ये काय येतं हे थोडंसं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात येईल. 2 Cl कुठं असावे लागतील? ॲडजसंट पोझिशनला. आणि 4 अमोनिया लिगँड कुठं असतील? ॲडजसंट पोझिशनला. त्याला म्हणायचंय सिस आयसोमर आणि हा पॉझिटिव्ह चार्ज. इट इज सिस फॉर्म. हा कोण असेल? त्याचा सिस फॉर्म असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर विथ significance of terms involved in it and calculate effective atomic number of the given complex. अगोदर फॉर्म्युला विचारलाय आपल्याला कशासाठीचा हो? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर साठीचा फॉर्म्युला काय असेल? EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y हा फॉर्म्युला असेल. Z मायनस X प्लस Y. What is Z? Z is atomic number. इथं लिहिता येईल आपल्याला हा कोण असेल? ॲटॉमिक नंबर. X काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ड बाय मेटल टू फॉर्म Mn प्लस आयॉन, मेटल आयॉन. आणि हे Z Y काय असेल? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स coordinated by ligand. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोऑर्डिनेटेड बाय लिगँड असेल. आणि पुढे काय विचारलंय
कॅल्क्युलेट EAN ऑफ FeCN6 3- कोणाचं FeCN6 3- काय काढायचं आहे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढायचं आहे. कोणाचं FeCN6 2- बघा झेड ॲटॉमिक नंबर ऑफ Fe26. Fe वर चार्ज किती आहे बघा, इथं टोटल 6 निगेटिव्ह चार्जेस, उरले 2, त्यामुळे इथं 4 पॉझिटिव्ह चार्जेस असतील. त्यामुळं इथं काय आलं, Fe कॉम्प्लेक्स चूक दिलंय का हो, FeCN6 3- ओके 3-. इथं जर 3- असेल तर इथं चार्ज किती असेल, 3+ चार्ज असेल, म्हणून -3 आणि +12 असेल. म्हणून इथं पहा किती इलेक्ट्रॉन होतील, 26 × 3 23 अधिक 12 म्हणजे किती येईल, 35 येईल. सो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर फॉर आयर्न इज 35. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द IUPAC नेम ऑफ NiCN4 2-. राईट द IUPAC नेम ऑफ NiCN4 2-. या कॉम्प्लेक्सचं IUPAC नाव लिहायचं आहे. कोणाचं बघा, NiCN4 2-. सांगा नाव, टेट्रासायानो निकेलेट. ऑक्सिडेशन स्टेट किती हो, 2 आयॉन. येतंय आपणाला ते, फारसं असं काही अवघड नाही. आणि पुढे काय म्हटलंय, ड्रॉ दी जॉमेट्रिकल आयसोमर्स ऑफ दी फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस. याचे जे जॉमेट्रिक आयसोमर्स असतील त्यांचे स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. कोणाचे हो, हे वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस दिले, त्याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे सिस आणि ट्रान्स आयसोमर्स आपल्याला लिहायचे. पहिला कॉम्प्लेक्स दिलाय बघा, PT NH3, दुसरं काय म्हणलंय, H2O Cl2. आता याचं जॉमेट्रिकल आयसोमर लिहायचं असेल तर एक सिस आणि दुसरा ट्रान्स, याची जॉमेट्री कशी असेल हो, या टाईपची जॉमेट्री म्हणजे स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असेल. इथं Cl, इथं Cl, H2O आणि इथं कोण असेल, हा अमोनिया. हा कोण असेल हो, सिस का ट्रान्स, इट इज सिस. आणि याचाच ट्रान्स आयसोमर लिहायचं असेल तर PT हे अपोजिट डायरेक्शनला Cl, वॉटर आणि अमोनिया, हा झाला ट्रान्स आणि हा झाला सिस आयसोमर. पुढे दिलंय बघा, दुसरा कॉम्प्लेक्स दिलंय पुढे, CONH3 4 Cl2. आता इथं हा हेक्झा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स असेल, त्यामुळे याची जॉमेट्री कशी असेल, याची जॉमेट्री असेल ऑक्टाहेड्रल. इथं अगोदर सिस लिहू, आत्ताच लिहिला होता हा कॉम्प्लेक्स आपण, हा NH3. इथं असेल प्लस दिलंय का, चार्ज दिलंय, हा सिस आयसोमर असेल. आणि याचाच ट्रान्स आयसोमर लिहायचं असेल तरी सुद्धा आपण लिहू शकू, एक Cl इथं, दुसरा इथं, आणि 4 अमोनिया पुन्हा कसे असतील, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला असतील. हा कोण असेल, ट्रान्स आयसोमर असेल. असे वेगवेगळे आयसोमर्स आपण याचे सहजासहजी लिहू शकू. इथला हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड थोडासा पुढे दिसत नाही, त्यामुळं याचंच स्ट्रक्चर आपल्याला थोडंसं मागं इकडे लिहिता येईल. हा सिस झाला आणि याचाच ट्रान्सफॉर्म कसा लिहिता येईल बघा, हा CO, हे इथे एक Cl, इथे एक Cl, अमोनिया 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 अमोनिया, आणि इथं चार्ज कुठला असेल, प्लस ट्रान्स, कारण हे सगळे आयडेंटिकल लिगँड कुठं आले हो, एकमेकाच्या अपोजिट साईडला आयडेंटिकल लिगँड येत असल्यामुळे त्याला म्हणावं लागेल ट्रान्स आयसोमर. देन डिफाईन लिगँड, सांगितले लिगँडची डेफिनेशन लिहा, एक एक्झाम्पल लिहा आणि एक्सप्लेन दी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ NiCN4 2 times.
मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ NiCN4 लिहायचं आहे आपल्याला. हा पॅरामॅग्नेटिक असेल, डायमॅग्नेटिक आहे, कसं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगण्यासाठी कोणाची NiCN4 याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्याकडच्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. आता याच्याकडची अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कशी कॅल्क्युलेट करता येईल बघा. निकेल, ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल किती हो, 28. निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d8 निकेलवर चार्ज किती आहे, +2. म्हणून निकेलचं +2 मधलं कॉन्फिगरेशन असेल 3d8 आता हे जे 3d8 असेल हे 8 इलेक्ट्रॉन कसे आहेत बघा. CN- लिगँड कसा आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. आणि त्यामुळं इथं काय होत असेल, 3d8 अगोदर हे 5 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड कंडिशनमध्ये, नंतर काय राहिलो, 3 इलेक्ट्रॉन काय व्हायला लागतील, 3 इलेक्ट्रॉन काय झाले, पेअर्ड कंडिशनमध्ये आले. उरलेला हा इलेक्ट्रॉन काय होईल, मागे येईल. आणि इथं याचं हायब्रिडायझेशन कुठल्या टाईपचं यायला लागेल, DsP2. याचं हायब्रिडायझेशन असेल DsP2. NiCN4 हे 2 इलेक्ट्रॉन मागं आले, DsP2 म्हणजेच याचं हायब्रिडायझेशन आलं DsP2. म्हणजेच याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती, 0. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याच्याकडे 0 असेल तर याचं मॅग्नेटिक मोमेंट काय असेल हो, μ=0 असेल. आणि हा पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक, इट हॅज नो एनी magnetic nature, or electrons are paired, so it is diamagnetic in nature. आणि पुढे लास्ट क्वेश्चन सांगायचं आहे आपल्याला. डिफाईन नंबर 1 anionic sphere कॉम्प्लेक्स. म्हणजेच ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज असेल त्याला म्हणायचं आहे anionic sphere कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन नंबर, व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन लिहा. दॅट इज द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय सेंट्रल मेटल विथ लिगॅन्ड इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. आणि ड्रॉ ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ COEN थ्राइस 3+ याचे ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. काही अवघड नसेल. हा EN, हा दुसरा EN आणि हा EN. हा एक झाला. याच्यामध्ये कुठल्या टाईपचे आयसोमर मिळतील हो, ऑप्टिकल आयसोमर्स. म्हणजे एक कसा असेल, डेक्स्ट्रो असेल, दुसरा लिओ असेल. या टाईपचे हे 2 आयसोमर्स असतील. वन इज डेक्स्ट्रो, अनदर इज लिओ आयसोमर. आणि त्यांनाच म्हणायचं आहे ऑप्टिकल आयसोमर्स. आणि शेवटचा टाईप आहे याच्यामध्ये राईट लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन. म्हणजे 4 मार्कासाठीचे क्वेश्चन्स असतील. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स, दॅट इज क्वेश्चन फॉर 4 मार्क. 4 मार्कासाठीचे क्वेश्चन्स असतील लॉंग आन्सर क्वेश्चन्स. लॉंग आन्सर क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स, 4 मार्कासाठीचे क्वेश्चन्स. त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, राईट ऑक्सिडेशन स्टेट अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ CONH3 पुढे काय म्हटलंय, ट्वाइस Cl2+ आयॉन. इथं याचं ऑक्सिडेशन स्टेट लिहायचं आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर लिहायचं आहे. कोबाल्टवरची ऑक्सिडेशन स्टेट किती हो, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट असेल +3. ऑक्सिडेशन स्टेट कोणाची, कोबाल्टची किती, +3. कोऑर्डिनेशन नंबर किती, कोऑर्डिनेशन नंबर ऑक्सिडेशन स्टेट +2, सॉरी +2 नॉट +3, 2. काय यायला लागलंय, +3च. कारण
इथं 2 निगेटिव्ह चार्जेस, एक शिल्लक राहिला, म्हणजे इथं चार्ज किती असेल +3. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे हो, लिगँड किती जोडलेत बघा, 3 आणि 2 5. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, असू द्या, काही अडचण नाही. हा कॉम्प्लेक्स किती दिसायला लागलाय, CONH3 4 टाइम्स Cl2, 4 बॉन्ड आणि 2 बॉन्ड 6, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती आलं 6. कॅल्क्युलेट EN ऑफ आयर्न, बघा ऑक्सिडेशन स्टेट 3 का आली, 2 निगेटिव्ह चार्जेस, एक उरलाय, त्यामुळे कोबाल्टवर चार्ज किती होतं +3 - 2 = +1, सो म्हणून इथं +3. कोऑर्डिनेशन नंबर, अमोनियाने 4 बॉन्ड फॉर्म केले, क्लोरीननी 2 बॉन्ड फॉर्म केले, त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला 6. आणि नंतर पुढे काय म्हणतंय, कॅल्क्युलेट EN ऑफ FeCN6 4- आताच काढलं होतं वर, आणि राईट IUPAC नेम ऑफ ZnNH3 4 टाइम्स, ZnNH3 4 टाइम्स IUPAC नेम, टेट्रा अमाइन झिंक ऑक्सिडेशन स्टेट 2 आयॉन, दॅट इज दी IUPAC नेम ऑफ दॅट कॉम्प्लेक्स. एकदम सोपा पेपर आहे, फारसं असं काहीही नाही त्या क्वेश्चनमध्ये. नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलंय, एक्सप्लेन वाय CONH3 6 टाइम्स 3+ आयॉन इज लो स्पिन. हा लो स्पिन का आहे, CONH3 6 टाइम्स 3+, याचं कारण असेल बघा, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती हो 27, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d7 4s2 +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे, CO3+ मध्ये आहे, 3d6 झालं, त्यामुळं या d ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील 6. इथे एक इलेक्ट्रॉन असेल, पण अमोनिया स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन कुठं आले हो, मागे आले, आणि त्यामुळं इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कमीत कमी झाली, म्हणजे 0 झाली, आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल तर त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. देन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अँड राईट द जॉमेट्री ऑफ CONH3 6. हेच लिहिलंय आपण. आता याची जॉमेट्री कशी येईल, हे 2 d ऑर्बिटल D2 sp3, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती असतील याच्याकडे 0 असतील, आणि जॉमेट्री कशी आली D2 sp3, कारण इथून पुढच्या ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशनसाठी वापरल्या जातील. आणि लास्ट क्वेश्चन आहे, आन्सर दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू COF6 3- आयॉन. या आयॉनच्या बाबतीतलं आपल्याला काही सांगायचं आहे, दॅट इज CONH3 COF6 3-. हा जो कॉम्प्लेक्स दिलाय याच्या बाबतीतले 3- आयॉन, याच्या बाबतीत काही क्वेश्चन विचारले. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. आत्ताच लिहिलं होतं आपण याचं टाईप ऑफ हायब्रिडायझेशन कुठलं, sp3d2, sp3d2. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघा, आता हे CO ॲटॉमिक नंबर किती हो 27, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d7 4s2 CO3+, 3d6 4s0. या d ऑर्बिटलमधील इलेक्ट्रॉन कसे आले, यात 5 d ऑर्बिटल, 1 2 3 4 आणि 5. हा इलेक्ट्रॉन पेअर्ड, 6वा इलेक्ट्रॉन पेअर्ड स्टेटमध्ये आला. F6 वीक फील्ड लिगँड आहे, त्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती असतील 4 असतील. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, सेकंडचा आन्सर काय असेल 4 इलेक्ट्रॉन्स. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या किती 4. जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स, जॉमेट्रीसाठी इथून हे काय होतं 3d 4s, हे 4p, आणि पुढे असेल 4d ऑर्बिटल, त्यामुळं sp3d2. हायब्रिडायझेशन काय आलं sp3d2. जॉमेट्री आली, तिसऱ्याचं आन्सर असेल, जॉमेट्री कशी असेल ऑक्टाहेड्रल, जॉमेट्री इज ऑक्टाहेड्रल. आणि फोर्थ आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ॲज 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर देअर, इट इज पॅरामॅग्नेटिक और डायमॅग्नेटिक, हायली पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन्स असं टॉपिक 1 by 1 सगळे आपण सॉल्व करून घेऊ. थोडंसं याच्याकडं विशेष पहा. अगोदर हे पाहत असताना प्रत्येक टॉपिक थोडंसं वाचून घ्या, आणि टॉपिक वाचून घेतल्यानंतर या टॉपिकचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करता येतील. याच्यानंतर D and F ब्लॉक एलिमेंट आपण स्टडी करू, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे क्वेश्चन्स पाहता येतील. आपला सॉलिड स्टेट राहिला आहे, तो सॉलिड स्टेट पॅरलल लवकरच पूर्ण करून दिला जाईल. 1-2 दिवसात त्याला सुरुवात करतो, शक्य झालं तर उद्याच सुरुवात करता येईल, काहीही अडचण नाही. तुम्ही थोडंसं व्यवस्थित करून घ्या. ओके, थँक्स.